Welcome to my channel Pranjali's Recipe and Blog and please subscribe now. स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या किचन टिप्स या सर्वांना माहितीच असल्या पाहिजे म्हणजे आपली कामं सुद्धा पटापट होणार. टिप नंबर 1. आलूच्या वड्या करताना पाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. त्याला पीठ लावताना आधी तेल लावा, त्यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. टिप नंबर 2. कोणत्याही प्रकारचे ठेपले व पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा, म्हणजे पराठे व ठेपले मस्त खुसखुशीत होतात. टिप नंबर 3. डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा किंवा पोहा घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी. त्यामुळे डोसा एकदम खमंग आणि कुरकुरीत तयार होतो. टिप नंबर 4. जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेले शेंगदाण्याचा कूट घालावा आणि कोथिंबीर घाला. त्यामुळे भाजीचा खारटपणा व तिखटपणा कमी होतो. टिप नंबर 5. मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेचच करावी. जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवली की भाजी कडू होते. टिप नंबर 6. वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेचच झाकण ठेवावे. त्यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो, त्यामुळे वरण छान चविष्ट होतो. टिप नंबर 7. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. त्यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि गॅसची बचत सुद्धा होते. टिप नंबर 8. काळ्या वाटाण्याचे वाटण बनवताना कांदा खोबरा थोडे थंड झाल्यावरतीच वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट होते. टिप नंबर 9. भाजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढईचा वापर करावा. टिप नंबर 10. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची 2 ते 3 पाने टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो. टिप नंबर 11. लोणी काढताना चमचाभर साखर घालून ठेवल्यास लोणी जास्त निघते. टिप नंबर 12. मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंडेलचे तेल लावून ठेवा. कडधान्यांना भुंगे वगैरे लागणार नाही. टिप नंबर 14. कुकर लावताना त्यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा कुकरमध्ये घालावा, म्हणजे कुकर काळा पडत नाही. टिप नंबर 15. कचोरीचे सारण बनवताना बेसन पीठ भाजूनच घालावे, म्हणजे सारण खमंग लागते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.